नमस्कार. या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर नटांना हल्ली लगेचच प्रसिद्धी मिळते आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली की त्यांच्या जाहीर मुलाखतींचे कार्यक्रम लगेचच सुरू होतात आणि त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारी अत्यंत वेगळा म्हणून तोच एक घासून गुळगुळीत झालेला प्रश्न त्याला विचारत असतो की तुम्ही सिरियलमध्ये काम करता, सिनेमात काम करता, नाटकात काम करता, तर काय फरक असतो नक्की? मग आपला पुरेसा मूर्खपणा सिद्ध होईल अशी उत्तरं नट देत असतो. पण खरंच जर विचार केला तर नाटकात, सिरियलमध्ये, सिनेमामध्ये काम करण्यामध्ये नक्की काय फरक असू शकतो याचं एक व्यवच्छेदक विश्लेषण जोशांची फळबाग याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर सिरियलमध्ये काम करणं हे सीताफळ खाण्यासारखं आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सीताफळ, आता सीताफळ का? तर सीताफळ हे असं फळ आहे की बाहेरून जसं दिसतं तसं ते आतून अजिबात असत नाही. सीताफळ खायला कसलीही ठोस सिस्टीम नाही. जो तो आपापल्या पद्धतीनुसार वकुबानुसार खातो. पण कसंही खाल्लं तरी सीताफळ खाताना बरबट होतेच होते. त्यामुळे ते चार चौघांमध्ये असं जाहीररित्या खाता येत नाही. सीताफळामध्ये खाण्यापेक्षा फेकण्याचा भाग 80% जास्त. त्याच्यामुळे सीताफळ खाऊन पोट भरत नाही. अशी 4 सीताफळं एकत्र दिली तरी पोट भरत नाही. ते एकमेव असं फळ आहे जे आयदर खात खात थुंकावं लागतं किंवा थुंकत थुंकत खावं लागतं. सीताफळाचा एकदा असा उत्कृष्ट, असा एक चविष्ट असा एक काळ येतो, पण कोणत्याही नटाला तो काळ म्हणजे कुठला हे कधीही ठरवता येत नाही. तो आधीच्या किंवा नंतरच्या अनुभवाच्या रेफरन्सनुसार ठरवतो. त्यामुळे सर्व फळांमध्ये तत्क्षणी खराब होणारे फळ आहे म्हणून त्याला कधीही हायजिनिक मानलं जात नाही. तर जाहिरातीत काम करणं हे केळं खाण्यासारखं आहे. केळं हे सोलायला अत्यंत सोपं आणि संपूर्णपणे खाऊन ते जिरवता येतं लगेच, पटकन, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स देणारं ते फळ आहे. केळी हे बारमाही उत्पादन आहे. सर्व जगामध्ये सर्व ठिकाणी विपुल प्रमाणात केळी ही उगवत असतात. आणि केळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केळं खायला कसलीही इलिजिबिलिटी लागत नाही. कुणीही केळं खाऊ शकतो. दुपारचं जेवण नसेल आणि हाताशी 4 केळी असतील तर जेवणाची भ्रांत नाही. पण तरी 2 वेळेचं जेवत असताना एखादं केळं जरी खाल्लं तरी सेहत के लिए अच्छा रहता है. लोकांच्या चेहऱ्यावर जी काय तकाकी येते, असे जे काही उत्फुल्ल चेहरे दिसतात, त्यामुळं कमीत कमी वेळामध्ये पटकन एनर्जी देणारं ते असं फळ आहे. आणि आपण फेकलेल्या सालांवर अनेक लोक घसरतही असतात. तसं सिनेमात काम करणं हे आंबा खाण्यासारखं आहे. मुळात आंब्याच्या सगळ्या सुरुवातीपासूनच्या सगळ्या गोष्टी त्याला एक ॲस्थेटिक सेन्स आहे. आंबा मस्त चिरला जातो, मग रस काढला जातो. आंब्याच्या जगातल्या कुठल्याही बाय प्रॉडक्टला समाजामध्ये उच्च स्थान आहे. मिल्कशेक घ्या, आंब्याच्या बर्फ्या घ्या, पोळ्या घ्या, लोणची घ्या, काहीही घ्या. आज घरी आमरस केलेला आहे म्हणून तू ये असं गाव जेवण आमरसाचं होत नाही. अत्यंत महत्त्वाच्या लोकांना आपल्याला जे महत्त्वाचे वाटतात त्यांना घेऊन आपण आमरस खात असतो. बाजारात आंबे आणायला गेल्यानंतर तुमच्या खिशात दमडा देखील नाही आणि 500 रुपये डझन आंबा दे असं सांगता येत नाही. आंबा घेण्याची आधी ऐपत सिद्ध करावी लागते. आंबा खाल्ला की वजन वाढतं आणि असे खूप आंबे एका वेळेला खाल्ले की तोंडावर दिसतात. आंबा म्हणजे हापूस आंबा, मग त्याच्यानंतर पायरी, आणि हे आंबे झाले की लगेच प्रादेशिक भोजपुरी, माणकेशी, लंगडा वगैरे, रत्नागिरी अशा अनेक प्रादेशिक आंब्यांची पैदास बाजारात सुरू होते. मग सी ग्रेडचा सुद्धा चोकून खायचा आंबा असतो. पण शेवटी तो आंबा असतो, हे लक्षात घ्या. एकदम सुरुवातीला नवीन माणूस जेव्हा आंबा खातो ना तेव्हा त्याला ढंढाळी लागतेच लागते. तो असा सहजासहजी पचत नाही. दिसायला अत्यंत गोड, हलका वगैरे वाटतो, पचवणं अत्यंत अवघड. हळूहळू पचवायला लागल्यानंतर हळूहळू नंतर आपल्याला आंब्याची सवय व्हायला लागते. जशी फळांची इति कर्तव्यता आंब्यात आहे तसं नटाची इति कर्तव्यता ही नेहमी सिनेमात असते. नाटकात काम करणं हे सुपारी खाण्यासारखं आहे. आता सुपारी इट इज इन इट्सला अत्यंत हार्डेस्ट पदार्थ, त्यामुळे खाऊन संपवणं अत्यंत कठीण.
अशी सुपारी घेतली अशी वगैरे गिळली म्हणून अशी सुपारी खाऊन संपत नाही. सुपारी ती तोंडात टाकायची. आता त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत उत्तम तपशील आहेत. सुपारी आधी घेतली, ती खाण्यायोग्य करण्यासाठी त्याला आधी व्यवस्थित कातरावी लागते. आता कातरण्यासाठी ते कातरण्याचं एक अनुभवाचं वेगळं एक शस्त्र असावं लागतं. ते जर तुमच्याकडे नसेल तर सुपारी तुम्हाला कातरता येत नाही. मग ज्याच्याकडे जे नसतं तो अनुभवी लोकांच्या त्या अडकीत त्याकडे जातो आणि तो म्हणतो की प्लीज मला ही कातरून द्या. मग प्रत्येकजण आपापला असा एक गुरु वगैरे समोर ठेवलेला असतो. तो म्हणतो हे माझे गुरु. अरे पण दुबेजींनी तुला शिष्य मानलं होतं का? हे दुबेजी गेल्यामुळं आपल्याला कोणालाच काय सांगता येत नाही खरं काय ते. आणि त्याच्यामुळं काही आगाऊ नट असे असतात की ते म्हणतात नाही मी माझ्या द्रोणाचार्यांना समोर ठेवून मी माझा असा आडकित्ता घेतो आणि मी सुपारी कातरतो आणि ह्याच्यामध्ये काहीही कारण नसताना नाहक ते आपला एकलव्य करून घेतात. सुपारीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुपारी उगाच टांझानिया मिझोराम अशी उगवत नाही. परंपरा असलेल्या मातीमध्ये सुपारी उगवते. सुपारी मुळात एक लत आहे, चळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जात पात धर्म वय मर्यादा तुमचं आडनाव तुम्ही दादरला राहता का ह्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. पण सुपारी खात असताना तुमच्या घशामध्ये अडकली, जीभ फाटली, घशाला लागली, हिरड्यांमधनं रक्त आलं तरी या वेदना समोरच्याला कधीही कळत नाही. त्या वेदना फक्त खाणारा, आणि तो खाणारा जो असतो अत्यंत आनंदानं हसत खात असतो. त्यामुळे त्या वेदना समोरच्याला बघून कधी कळत नाही. त्यामुळे सुपारी अत्यंत हार्डेस्ट असं एक फळ आहे. नट हा ऊसासारखा आहे. बाजारातनं तुम्ही ऊस आणला आणि कोपऱ्यामध्ये असा ठेवला तर तसा प्रसंगी काठी आणि ऊसात काहीही फरक नसतो. उगाच दगडात मुरमात वगैरे ऊस उगवत नाही. त्या ऊसालाही चांगली माती लागते आणि त्याला भरपूर पाणी घालावं लागतं. आणि चांगलं पाणी असल्याशिवाय अजिबात चांगला ऊस उगवत नाही. आणि जोपर्यंत तो खाण्यायोग्य होत नाही तोपर्यंत त्याची इतकी काळजी घेतली जाते. आणि एकदा तो खाण्यायोग्य झाला की ताबडतोब त्याच्या पुढचा सगळा ऊसाबरोबरचा व्यवहार हा अत्यंत हिंस्र आणि हिंसक असतो. त्याला पहिला ती जमिनीनं उपटायचा, मग मनाचे शेंडे बुडके असे त्या कोयत्यानं वार करून घालवायचे, त्याला साफ करायचा, मग नंतर गाडीमध्ये कसाही भिरकवायचा. म्हणजे दौऱ्याला जाणाऱ्या नटा बसमध्ये जे जातात त्यांच्यात आणि ह्या बैलगाडीतल्या ऊसांशी काही त्याच्यामध्ये फरक नसतो. ऊसाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बाजारामध्ये ऊसाला स्वतःची किंमत नाही. कारखानदार जो ठरवील तोच ऊसाला भाव. मग ऊस त्याच्यानंतर असा सोलायचा, त्याची खाणकं करायची, चरख्यात घालून पिळायचा. जास्तीत जास्त पिळल्याशिवाय रस निघत नाही आणि जास्तीत जास्त रस निघण्यासाठी त्याला पिळावंच लागतं. आणि एकदा रस निघायचा बंद झाला की चिपाट म्हणून त्याला फेकून दिलं जातं. ऊस हा दिसायला अत्यंत पिवळा धमक चकचकीत तुकतुकीत आहे म्हणून तो रस दिल याची खात्री नाही. रस देणारे ऊस हे वेगळेच असतात. ज्यांना ते माहिती असतं ते त्यांना जोखतात. पण कोणत्याही सण समारंभाला शोभा आणण्यासाठी पहिला आधी ऊस बांधावे लागतात. ऊस बांधले की समारंभाला शोभा येते अशी आपली एक धारणा आहे. आणि ते एकत्र राहण्यासाठी त्यांना बांधूनच ठेवावं लागतं. ऊस एकटा असेल की तो आपोआप पडतो. तुम्ही घरामध्ये असा ऊस जर घेऊन आलात आणि कोपऱ्यामध्ये असा जर ठेवला तर काठी आणि ऊसामध्ये तसा काहीही फरक नसतो. पण मूलभूत त्यातला फरक असा आहे की प्रसंगी ऊस काठीचं काम करत असतो पण काठी मुळात कधी ऊस असत नाही.